नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दिव्यांग सहाय्यक पोर्टल बंद, एप्रिल हप्ता मोठा निर्णय। एप्रिल हप्त्यासंदर्भात अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। दिव्यांग बांधवांसाठी जे दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे, या पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय हप्ता लाभार्थ्यांना देण्यात येणार नाही, अशा प्रकारची माहिती आपल्याला देण्यात आलेली होती आणि अचानकपणे पोर्टल बंद करण्यात आलेला आहे। अचानकपणे पोर्टल बंद आहे आणि या संपूर्ण गोष्टीमुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत, आता हे चिंतेत पडलेले आहेत। एप्रिल महिन्याचा हप्ता आम्हाला जमा होणार का? एप्रिल महिन्यासंदर्भात अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हाच निर्णय व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो। मग दिव्यांग बांधवांसाठी असतील, विधवा महिलांसाठी असतील, आजारी व्यक्तींसाठी असतील, वृद्धपकाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घेतले जाणारे जे वेगवेगळे निर्णय असतील, या संपूर्ण योजनेतील लाभार्थ्यांसाठी जे वेगवेगळे निर्णय असतील ते तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत। सुरुवात करूया व्हिडिओला। आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे, याची माहिती आपण पाहूया। पहा, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिव्यांग सक्षमीकरण विभागाची नव्याने निर्मिती करण्यात आलेली आहे आणि जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व दिव्यांग बांधव आहेत, या सर्व दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे। आपल्याला माहीत आहे, एप्रिलच्या हप्त्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करणं बंधनकारक आहे, अशा प्रकारची सूचना राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। दिव्यांग सहाय्यक विभागाच्या माध्यमातून, दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। त्यामुळे जे दिव्यांग व्यक्ती आहेत, जे दिव्यांग बांधव आहेत, ते तातडीने या पोर्टलवरती नोंदणीची प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न करत होते। पहा, योजनेमधील दिव्यांग व्यक्तींचा खूप मोठ्या प्रमाणात आकडा आहे, जास्त दिव्यांग आहेत आणि या सर्व दिव्यांगांना एप्रिल हप्त्यासाठी एप्रिल हप्त्यासाठी नोंदणी करणं आवश्यक होतं आणि हे सर्व करत असताना आपण पाहिलेलं आहे की एखाद्या कोणत्याही पोर्टलवर असो, आपण या अगोदर लाडकी बहीण योजनेचं उदाहरण घेऊ। ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस महाराष्ट्रातील लाखो महिलांनी एकाच वेळी पोर्टलवरती नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्यामुळे पोर्टल सुरुवातीला व्यवस्थित चालत नव्हतं आणि त्याच पद्धतीने दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती देखील आपल्याला प्रॉब्लेम पाहण्यास मिळत आहेत। दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती लाभार्थ्यांची नोंदणी होत नाही, पोर्टल त्या ठिकाणी ओपन होत नाही। मग पोर्टल बंद करण्यात आलेला आहे का, असा प्रश्न साहजिकचपणे लाभार्थ्यांना पडलेला आहे। पण पहा, सद्यस्थितीला ही माहिती मिळत आहे, पोर्टल बंद पूर्णपणे करण्यात आलेलं नाही। पोर्टलवरती एकाच वेळी अनेक व्यक्ती नोंदणी करत आहेत, त्यामुळे पोर्टलला अनेक अडचणी येत आहेत, विरर येत आहेत, डाटा व्यवस्थित त्या ठिकाणी सबमिट होत नाही, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणींना दिव्यांग बांधवांना सामोरे जावं लागत आहे आणि याचा सर्व परिणाम होत आहे त्यांच्या नोंदणीवरती। नोंदणी व्यवस्थितरित्या होत नाही, त्यामुळे सर्व लाभार्थी चिंतेत पडलेले आहेत की आता आम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार की नाही। परंतु पहा, राज्य शासनाने या अगोदर सांगितलेलं होतं की दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करणं बंधनकारक आहे एप्रिल हप्त्यासाठी। म्हणजेच याचा अर्थ काय होता की दिव्यांग व्यक्तींना नोंदणी केल्याशिवाय एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नव्हता। परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून एप्रिल हप्त्यासंदर्भात अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा मोठा निर्णय म्हणजे, जरी तुमची या महिन्यामध्ये दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी झालेली नसेल तरी पण तुम्हाला एप्रिलचा हप्ता वाटप करण्यात येणार आहे। होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही, नोंदणी जरी झालेली नसेल तरी पण तुम्हाला हप्ता मिळणार आहे। अतिशय मोठा निर्णय आहे, आनंदाची बातमी आहे। मग याचा अर्थ असा आहे का दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी नाही केली तरी इथून पुढे पैसे मिळतील? तर याचा अर्थ असा नाही। या महिन्यामध्ये तुम्हाला नोंदणी नाही केली तरी पैसे मिळणार आहेत, परंतु पुढचे सुरळीतपणे हप्ते व्यवस्थितरित्या चालू होण्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करणं बंधनकारक आहे। त्यामुळे
लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. पहा आता एकाच वेळेस बऱ्याच व्यक्ती ट्राय करत आहेत नोंदणीसाठी, त्यामुळे हे पोर्टल व्यवस्थितरित्या काम करत नाही. ज्यावेळेस हे पोर्टल सुरळीतरित्या चालू होईल त्यावेळेस तुम्हाला नोंदणी करायची आहे. नोंदणी करणं बंधनकारक आहे. या पोर्टलवरती एकूण 14 योजनांची माहिती देण्यात आलेली आहे. 14 योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठीचं जे अनुदान आहे मानधन आहे जे अनुदान आहे 2,500 रुपये, हे सुद्धा तुम्हाला मिळण्यासाठी या पोर्टलवरती नोंदणी करणं आवश्यक आहे. पण या महिन्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पोर्टल व्यवस्थित चालत नसल्याकारणाने जर नोंदणी झालेली नसेल तरी पण हप्ता मिळणार आहे. तुम्हाला माहिती कळलेली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.